नागपूर विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं इंडिगो या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। तर विमानात बॉम्ब असल्याचा संशय असल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। तर बॉम्ब शोधक पथक हे सध्या दाखल झालेलं आहे। कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। विमानात बॉम्ब असल्याचा संशय असल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं कळतंय। इंडिगोच्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। आताची ही महत्त्वाची बातमी आहे। नागपुरातून कोचीवरून दिल्लीला जाणारं हे विमान होतं ज्याचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। विमानात बॉम्ब असल्याचा संशय असल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिक माहिती आहे? नक्कीच कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। थोड्या वेळापूर्वी नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा जी आहे, बॉम्ब थ्रेट होता, त्यानंतर या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग जे आहे ते नागपूर विमानतळावर करण्यात आलेलं आहे। नागपूर पोलिसांचं डॉग स्क्वॉड पथक जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि बॉम्ब सदृश्य काही वस्तू त्या फ्लाईटमध्ये आहे का याचा शोध सुरू आहे। आतापर्यंत कुठलीही वस्तू आढळून आलेली आहे, परंतु रिस्क नको म्हणून लँडिंग करण्यात आलेलं आहे आणि सुरक्षेची प्रत्येक बाब तपासल्यानंतरच त्या विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी दिली जाणार आहे। सगळ्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी डॉग स्क्वॉडकडून बॉम्ब आहे की काय किंवा हा फक्त अफवा पसरवण्यासाठी कॉल होता याची तपासणी जी आहे ती केली जात आहे। परंतु विमानाचं इमर्जन्सी लँडिंग जे आहे ते नागपूर विमानतळावर झालेलं आहे। कोचीवरून दिल्लीला जाणार हे फ्लाईट होतं आणि त्याची इमर्जन्सी विमानाची तपासणी केली जाणार आहे। बॉम्ब शोधक पथक